नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे. ठीक आहे, आपण बोनस मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल, कट ऑफ, पासिंग पर्सेंटेज या विषयी नाही बोलणार आहोत आज. ठीक आहे, आज एक रियालिटी चेक मी तुम्हाला सांगणार आहे बाळांनो, रियालिटी चेक देणार आहे आणि काही गोष्टी मला नवीन दिसलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत. ठीक आहे, बघा, आता तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य फक्त दोन गोष्टींमध्ये स्पेंड होणार आहे बाळांनो. एक म्हणजे तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज, एक म्हणजे तुमची इंडस्ट्री. इंडस्ट्री म्हणजे काय रे बाळांनो? कंपनीमध्ये. आता मेजरली स्टुडंट जेवढे मला बघतात, ठीक आहे, समजा 100 स्टुडंट मला बघतात दररोज, ठीक आहे, 100 पैकी 80 स्टुडंट असे नक्कीच असतील त्यांना इंजिनिअरिंग करून जॉब करायचा असेल. 20 स्टुडंट असतील की त्यांना स्टार्टअप करायचंय, त्यांना काही युपीएससी करायची, काही ना काही असतील, पण 80 स्टुडंट असे असतील ज्यांना जॉब करायचा आहे इंजिनिअरिंग नंतर. आता म्हणजे काय रे बाळांनो? आता 4 वर्ष इंजिनिअरिंग मध्ये स्पेंड करणार, त्यानंतरचं 20-22 वर्ष, 20-25 वर्ष काम करणार, ते तुम्ही इंडस्ट्रीमध्ये स्पेंड करणार. 25 वर्ष बी कन्सिडर केलं म्हणजे 30 वर्ष तुमचे या फक्त दोन फील्ड्समध्ये जाणार आहेत. आजची सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो बाळांनो. इंडस्ट्रीला फॉर एक्झाम्पल काही काम करण्यासाठी लोक लागतात, तर इंडस्ट्री काय करते, कंपनी काय करते, कॉलेजेसमध्ये जाते, विद्यार्थ्यांना हायर करते, बरोबर. आता कंपनीला समजा ABCD या 4 स्किल ज्याच्याकडे असतील त्याला मला हायर करायचं असं कंपनी सांगेल. मग कंपनी काय सांगेल? कॉलेजला नोटीस पाठवेल, या 4 स्किल ज्या विद्यार्थ्यांकडे असतील ते विद्यार्थी मला हवेत. मग कॉलेज काय करतं? तिथं कॉलेजकडे त्या स्किल्स नसतात. मग कॉलेज सांगतं की आमच्याकडे त्या स्किल्स नाही आहेत. इथं कॉलेजचं काय होतं? पर्सेंटेज ड्रॉप होऊन जातं, प्लेसमेंट पर्सेंटेज ड्रॉप होऊन जातं बेसिकली. ठीक आहे, मग आजच्या स्थितीला काय बाळांनो? इंडस्ट्रीला ज्या गोष्टीची गरज आहे ते कॉलेज पुरवू शकत नाही. असे भरपूर कॉलेजेस आहेत. आपल्याला या कॉलेजेसमध्ये जायचंय का? नाही जायचंय बाळांनो, या कॉलेजेसला आपल्याला अवॉइड करायचंय. ठीक आहे, इंजिनिअरिंग सिलेबस, ठीक आहे, वर्सेस इंडस्ट्री रिक्वायरमेंट, दोन वेगळ्या गोष्टी आहेत बाळांनो. इंजिनिअरिंगमध्ये वेगळ्या गोष्टी शिकवल्या जात आहेत, इंडस्ट्रीला वेगळ्याच गोष्टींची गरज आहे. कारण वर्ल्ड पुढे जात आहे बाळांनो. आता AI, ChatGPT, क्लॉड वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय, किती फास्ट फॉरवर्ड आहेत बाळांनो, है ना. त्यामुळे इंजिनिअरिंगचे सिलेबस तेवढे अपडेट नाही झाले. इंजिनिअरिंगचे सिलेबस खूप चांगले आहेत पण अपडेटेड नाही आहेत, है ना. ही गोष्ट समजून घ्या. आउटडेटेड सिलेबस आहेत बेसिकली, करिक्युलम आहेत. स्टुडंटचा स्ट्रेस वाढतोय त्यामुळे, आणि सेमिस्टर्स वर्सेस स्किल कन्फ्युजन आहे. ठीक आहे, हे मेजरली चेंजेस आहेत. आता न्यू हायरिंग रियालिटी मी तुम्हाला सांगतो. रिक्रुटर्स इन्क्रीजिंगली प्रायोरिटाइज. ठीक आहे, प्रॅक्टिकल स्किल ज्याच्याकडे असतील त्यांना हायर करतात, त्यांना जॉब्स लागतात. प्रोजेक्ट ज्यांचे व्यवस्थित असतील त्यांना जॉब लागतात. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ज्यांची व्यवस्थित असेल त्यांना जॉब लागतात. आणि AI कोलॅबोरेशन ज्यांनी AI मध्ये काही केलेलं आहे त्यांना चांगले जॉब लागतात बाळांनो. CGPA आता किंवा पर्सेंटेज इंजिनिअरिंग मध्ये किती आले हे जास्त मॅटर नाही करत, है ना. या गोष्टीला समजून घ्या. आता न्यू गेम स्टार्ट झालेला आहे बाळांनो. ठीक आहे, फ्युचर बिलॉंग टू द डेव्हलपर हू कॅन यूज AI एफिशियंटली. AIचा कोण चांगला वापर करू शकतो त्याला लवकर जॉब भेटतायत. या गोष्टीला समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, जो फास्ट बिल्ड करतोय गोष्टी, फास्ट बिल्ड कशा केल्या जातात माहितीये? विथ द हेल्प ऑफ AI. म्हणजे AI मध्ये जर तुमची मास्टरी राहिली तर तुम्ही एक बेस्ट जॉब क्रॅक करू शकतात. हाय क्वालिटी तुमचे प्रोडक्ट क्रिएट करू शकतात, हायपर प्रोडक्टिव्ह तुम्ही होऊ शकतात. ठीक आहे, आता बेसिक गोष्टी असतात, मी पण AI ने करून टाकतो. एडिटिंग वगैरे राहिली, ठीक आहे, मी पहिले एडिटरला पे करायचो, आता भरपूर गोष्टी मी स्वतः करून टाकतो, है ना. AI असिस्टेड डेव्हलपमेंट फ्युचर तुमचं बघतात बाळांनो. ठीक आहे, फ्युचर रेडी प्रोग्राम्स आता विद्यार्थ्यांना पाहिजे आहेत. प्रॅक्टिकल लर्निंग ज्याच्यामध्ये असतील, इंडस्ट्री स्किल ज्याच्यामध्ये असेल, AI इंटिग्रेशन जो करू शकतो, स्ट्रॉंग करिक्युलम, रिअल प्रोजेक्ट्स वरती ज्याचं जो काम करू शकतो. आता ह्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो मला इंटरनेटवरती हे एक सोल्युशन भेटलं. AI फर्स्ट BTech प्रोग्राम प्रोव्हाइडेड बाय, ऑफर्ड बाय ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी एक न्यू एज BTech टेक स्कूल आहे बाळांनो. ज्या विद्यार्थ्यांचे CET मध्ये कमी स्कोर आला असेल त्यांनी नक्कीच ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची एक्झाम देऊन द्या बाळांनो. हे तुमच्यासाठी एक बेस्ट इंजिनिअरिंग कोर्स असू शकतो, मला तरी वाटतं. ठीक आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे बेसिकली. माझं असं म्हणणं आहे का की या कॉलेजमध्ये डायरेक्ट जाऊन ऍडमिशन घेऊन घ्या, नाही. माझं काय म्हणणं आहे, CET मध्ये जर तुम्हाला वाटतंय की थोडासा डायसी स्कोर आहे तर एक प्रायव्हेट कॉलेजची एक्झाम देऊन ठेवा ना. अजून भरपूर प्रायव्हेट कॉलेज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. मी फक्त माझं इन्फॉर्मेशन सांगणं काम आहे बाळांनो. घेणं ना घेणं तुमचं चॉईस आहे, पण हे मला थोडंसं चांगलं वाटलं. मला वाटलं की हा एक एक्झाम देऊन ठेवतील तर एक बॅकअप क्रिएट होऊन जाईल. आपल्याला आता ऍडमिशन घ्यायचंय का या कॉलेजमध्ये? नाही. केव्हा ऍडमिशन घ्यायची? जेव्हा CET मध्ये आपला चांगल्या ठिकाणी नाही झाला तर आपल्याकडे काही ना काही बॅकअप राहिला तर आपण तिथं घेऊ शकतो ऍडमिशन. आता याची जी एक्झाम आहे बाळांनो ती 13 तारखेला होणार आहे, 13 जूनला, है ना. 12 जून पर्यंत तुम्ही या एक्झामसाठी रजिस्टर करू शकतात. याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझं एकच म्हणणं आहे बाळांनो, देऊन ठेवा ना, एक्झाम देऊन ठेवा. एक्झाम द्यायला काय लागतं, है ना. CETची एक्झाम घर बसले एक्झाम द्यायची, असं नाही की कुठं जाऊन एक्झाम द्यायची. घर बसले मोबाईल लॅपटॉपवरती देऊन द्या ना एक्झाम. एक बॅकअप क्रिएट होऊन जाईल. आज असं म्हणतोय का मी तिथं 10,000 रुपये भरून द्या, 50,000 रुपये भरून द्या, 1,00,000 रुपये भरून द्या, फीस तिथं हे ऍडमिशन घेऊन ठेवा. नाही, एक्झाम देऊन ठेवा ना, है ना.
4 इयरचा प्रोग्राम तुम्हाला ऑफर करतात बाळांनो. गव्हर्नमेंट अप्रूव्ड युनिव्हर्सिटीला पार्टनरशिप करून, ठीक आहे. रिअल डिग्री भेटते तुम्हाला, फक्त ऑनलाईन सर्टिफिकेट नाही भेटत, ठीक आहे. रिअल डिग्री तुमची जी असते ना, जे बाकीचे कॉलेज प्रोव्हाइड करतात तेच हे करतं, कारण युजीसी अप्रूव्ड आहे बेसिकली, है ना. देअर रोड मॅप इज व्हेरी सिम्पल, ठीक आहे. रोड मॅप खूप सिम्पल आहे बाळांनो. 4 वर्षाचा, पहिल्या वर्षी बिल्ड करतात, दुसऱ्या वर्षी डेव्हलप करतात, तिसऱ्या वर्षी स्पेशलाइज होतात, चौथ्या वर्षी तुम्ही लॉन्च करतात तुमचे प्रोडक्ट्स बाळांनो, ठीक आहे. एक स्टार्टअप सारखं आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता, ठीक आहे. एव्हरी इयर हॅज क्लिअर मिशन, नो फिलर सब्जेक्ट्स. बेसिकली आता मी तुम्हाला सांगतो, इथं फिजिक्स केमिस्ट्री नाही शिकवत तुम्हाला. आता बाकीच्या प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला फिजिक्स शिकवतील, केमिस्ट्री शिकवतील. इथं तुम्हाला हे सगळ्या गोष्टी नाही शिकवत बाळांनो, है ना. हा एक प्लस पॉईंट आहे, जे आता फिजिक्स केमिस्ट्री इंडस्ट्रीला नाही रिक्वायर्ड, कारण जर तुम्ही इंजिनिअरिंग करताय तर. पण यांनी ऑल्टा स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीने अशा पद्धतीने कॉलेज बनवलंय की जिथं फक्त इंडस्ट्रीला जे पाहिजे तेच शिकवतात ते, जेणेकरून तुमचं लवकर प्लेसमेंट व्हावं. तर मला थोडं फॅसिनेटिंग वाटलं, की मला वाटलं तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे. आणि करा ना तुम्ही, एक्झाम द्या, घेणं नाही घेणं मला विचारा ना, नंतर आपण करू ना डिस्कशन याच्यावरती, है ना. पहिल्या इयरला तुम्ही काय करतात बाळांनो, फाउंडेशन तुमचं बिल्ड करतात 4 वर्षाच्या इंजिनिअरिंग मध्ये, ठीक आहे. तुम्ही डे 1 पासून कोडिंग स्टार्ट करून देतात. कोडिंग, AI एक्सपोजर, C++ वगैरे या गोष्टी शिकतात तुम्ही. पायथॉन, वेब डेव्हलपमेंट, गिटअप वर्कफ्लोज, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकतात पहिल्या इयरला, ठीक आहे. AI इज नॉट थिअरी इयर, इथं AI थिअरी नाहीये बाळांनो. तुम्ही फर्स्ट AI टूलचा यूज करतात तुम्ही, ठीक आहे. प्रोजेक्ट्स बिल्ड करतात तुम्ही, ठीक आहे. प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशनने शिकतात तुम्ही बेसिकली, ठीक आहे. रिअल प्रोजेक्ट्स आजपासून अर्ली स्टार्ट होतो बाळांनो, ठीक आहे. सेकंड इयरला तुम्ही काय करतात, इंटिग्रेशन्स करतात. बेसिक इंटिग्रेशन्स म्हणजे काय बाळांनो, बेसिकली तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंट, LLMs, AI चॅटबॉट, ओपन AI इंटिग्रेशन, बिल्डिंग AI सिस्टम यांच्यावरती बेसिकली तुम्ही काम करतात, ठीक आहे. थर्ड इयरला काय करतात बाळांनो, थर्ड इयर इंजिनिअरिंग मध्ये टेन्सर फ्लो, तुमचं PyTorch, AWS, एमलॉब्स, ठीक आहे. ह्या हाय स्किल्स वरती तुम्ही काम करतात बाळांनो. आता इथं तुम्हाला कुठं दिसतंय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स हे सगळे सब्जेक्ट दिसताय? नाही, हे सगळे कम्प्युटर सब्जेक्ट्स आहेत बाळांनो. हे सगळे कम्प्युटर सब्जेक्ट्स तुम्ही शिकतात कारण त्याचीच गरज आहे. AI सब्जेक्ट शिकतात कारण त्याचीच गरज आहे. गोष्ट समजते, ठीक आहे. चौथ्या इयरला तुम्ही तुमचा लॉन्च करतात बाळांनो. कॅपस्टान प्रोजेक्ट लॉन्च करतात तुम्ही, ठीक आहे. स्वतःचा प्रोजेक्ट बनवतात. प्लेसमेंट बुट कॅम्प्स तुम्ही अटेंड करतात, ठीक आहे. प्लेसमेंटसाठी तुम्ही खूप जास्त हे करतात चौथ्या इयरला. प्रोडक्ट बिल्ड करतात बाळांनो. पोर्टफोलिओ डेव्हलपमेंट होतो, ठीक आहे. ग्रॅज्युएशन फक्त एक मार्कशीट नाही बाळांनो. इथं ग्रॅज्युएशन एक आहे, तुमच्याकडे स्किल्स पण आहेत, तुमच्याकडे डिग्री पण आहे. दोघं गोष्टी पाहिजे बाळांनो, तेव्हा जाऊन तुम्हाला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं, ठीक आहे. फायनल आउटकम बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, तुमच्याकडे स्ट्रॉंग गिटअप प्रोजेक्ट पोर्टफोलिओ असतो तुमचा, ठीक आहे. त्यानंतर लाईव्ह प्रोडक्ट्सवरती तुम्ही काम केलेलं असतं. रिअल एक्सपिरियन्स, प्रोडक्ट नॉलेज वगैरे तुम्हाला असतं बाळांनो. 10 रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट तुम्ही क्रिएट करतात बाळांनो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट करतात. फूड डिलिव्हरी ऍप्स, तुमचं झोमॅटो, स्विगी जसे ऍप्स आहेत ना, ते तुम्ही स्वतः क्रिएट करणार, स्वतः बनवणार बेसिकली, है ना. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स वगैरे तुम्ही बनवतात बाळांनो, ठीक आहे. AI प्रोडक्ट स्टुडंट सुद्धा AI प्रोडक्ट बिल्ड करतात. चार्टबॉट्स बिल्ड करतात. इमेज जनरेटर बिल्ड करतात. AI कोडिंग असिस्टंट बिल्ड करतात बाळांनो, ठीक आहे. कोर सिस्टम बिल्ड करतात काही स्टुडंट्स, ठीक आहे. जसं की तुमचा रिअल टाइम चॅट ऍप झालं, जॉब पोर्टल झाले तुमचे, ठीक आहे. GenAI CRM सिस्टम झाले, एमलॉब्स पाईपलाईन झाले, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड असतात बाळांनो, ठीक आहे. 6 वीकचा इंटेन्सिव्ह तुमचा प्रोग्राम असतो AI जेनेसिसचा बाळांनो, ठीक आहे. तुम्हाला एक सांगू, इथं AI फक्त एक सब्जेक्ट नाही बाळांनो, एक सब्जेक्ट नाही. AI पूर्ण इथं करिक्युलम आहे. काय पूर्ण करिक्युलमच तुमचा आहे. बाकी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये काय माहितीये, AI एक सब्जेक्ट आहे बाळांनो. एका सेमिस्टरला एक सब्जेक्ट आहे, ठीक आहे. ओनली फॉर एनरोल्ड स्टुडंट, ठीक आहे. तुमच्यासाठी जे पण विद्यार्थी टेस्ट देतील त्यांच्यासाठी 6 वीकचा प्रोग्राम सुद्धा यांनी लॉन्च केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त AI बद्दल माहिती पडतील. तर माझं म्हणणं आहे, फ्री आहे ना, गोष्टी करून घ्या ना, काय हरकत आहे. फ्री बसलेले आहेत, एक्झाम देऊन द्या, AI प्रोग्राम करून घ्या, काय हरकत आहे, है ना. त्यानंतर स्टुडंट्स त्यांच्या वेबसाईट्स बिल्ड करतात बाळांनो. UI डिझाईन्स करतात, क्रिएट अॅनिमेशन, ट्रेन मॉडेल्स, बिल्ड AI एजंट्स, ठीक आहे. तुम्ही तुमचं 4 वर्ष बाळांनो, 6 वीक जे असतात तुमचे, ठीक आहे. वर्किंग पोर्टफोलिओ तुम्ही क्रिएट करतात बाळांनो, म्हणजे क्रिएट करून फिनिश करतात. प्रोजेक्ट्स रेडी होतात बाळांनो, गिटअप रेडी होतात, लिंक्डइन रेडी होतात. फर्स्ट सेमिस्टरला तुमचे प्रोजेक्ट शिप्स होतात बाळांनो. सेकंड सेमिस्टरला तुमचे फर्स्ट AI API प्रोजेक्ट तुमचा लाईव्ह होऊन जातो. सेकंड इयरला तुम्ही AI मॉडेल ML मॉडेल्स ट्रेन करतात तुम्ही. थर्ड इयरला तुम्ही क्लाउड डिप्लॉयमेंट करतात आणि फोर्थ इयरला तुम्ही फाईन ट्यून लार्ज लँग्वेज मॉडेलवरती काम करतात, ठीक आहे. प्रोजेक्ट काउंटवरती बोलायचं झालं बाळांनो, 30 पेक्षा जास्त प्रोजेक्ट स्टुडंट्स क्रिएट करतात, ठीक आहे. रिक्रुटर अट्रॅक्टिव्ह पोर्टफोलिओज क्रिएट करतात. टूल्स स्टुडंट गेट, ठीक आहे. आता स्टुडंट्सला कोणते टूल्स भेटतात, पहिली गोष्ट तर मॅकबुक भेटतं तुम्हाला, फ्री मॅकबुक भेटतं बाळांनो. मॅकबुक तुम्हाला फ्री देतात इथं शिकण्यासाठी, कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती तुमचा
तुम्हाला स्मूथली काम करता येईल बेसिकली, ठीक आहे. ChatGPT, क्लॉड, जेमिनाय हे सगळे टूल्स तुमच्यासाठी फ्री असतात बाळांनो. 30 ते 40 हजारची तुमची मंथली इंटर्नशिप लागून जाते इथं. बेस्ट आहे है ना. याला कोणी क्रिएट केलेले बाळांनो, IIT NITच्या ग्रॅज्युएट्सने लीड केलेले आहे, ठीक आहे. हे त्यांचे एक्सपिरियन्स बाळांनो मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग, VMware अशा कंपनीजमध्ये त्यांचे स्वतःचे एक्सपिरियन्स आहेत बाळांनो. गुगल आणि डिलॉइट मधले इंजिनियर्स तुम्हाला शिकवणार आहेत. प्रोफेसरनी ओल्ड 60-70-80 वर्षाचे माणसांनी शिकवत तुम्हाला, जे आता गेलेले आहेत तेच तुम्हाला शिकवतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की कोणत्या गोष्टीची गरज आहे है ना. स्टेप 1 काय असतं, आता तुम्हाला रजिस्टर करण्यासाठी ASAT एक्झाम तुम्हाला द्यायची बाळांनो. त्या ASAT एक्झाम मध्ये तुम्हाला इंग्लिश, ऍप्टिट्यूड आणि मॅथ्स थोडंसं विचारतील बाळांनो. ती आरामात तुम्ही टॉप करू शकतात, मी सांगतो तुम्हाला, ठीक आहे. आणि टॉप केल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप पण भेटणार आहे बाळांनो. याची प्रेप किट आणि मॉक टेस्ट पण तुम्हाला भेटणार आहेत. फक्त तुम्ही एनरोल करा एक्झामसाठी, त्यानंतर तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू प्लस काउन्सिलिंग, बेसिकली 1 to 1 तुमच्याशी बोलतील, ठीक आहे. त्यानंतर तुमचं ऍडमिशन होऊन जाईल बाळांनो, ठीक आहे. तुम्ही ऑफर लेटर तुम्हाला भेटून जाईल, तुमचं सीट कन्फर्म होऊन जाईल, तुम्ही कॅम्पसला जॉईन करू शकतात. आता यांचे कॅम्पसेस कुठं कुठे आहेत माझं काय म्हणणं आहे, 13 तारखेला परीक्षा आहे ना, 12 तारखेपर्यंत अप्लाय करून द्या. अप्लाय तर करा, बघू ना आपण काय करायचं. माझं काम काय आहे, तुम्हाला अप्लाय करणं गरजेचं आहे बाळांनो. CET मध्ये नाही झालं, बघू ना आपण, ऑल्टा आपल्याकडे ऑप्शन पाहिजे नाही काही ना काही है ना. मग एक्झाम द्यायला काय हरकत आहे. तुम्हाला 10,000 रुपये द्यायला लावतो का एक्झाम द्यायला, नाही, एक्झाम देऊन द्या है ना. पुणे, इंदोर, दिल्ली, NCR, जयपूर हे 4 कॅम्पसेस आहेत बाळांनो त्यांचे, ठीक आहे. 100% पर्यंत स्कॉलरशिप भेटू शकतं जर तुम्ही ASAT मध्ये चांगला स्कोर केला बाळांनो तर, है ना. तुमच्या ASAT परफॉर्मन्सवरती, तुमच्या इंटरव्ह्यू परफॉर्मन्सवरती तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल, मेरिट बेस्ड स्कॉलरशिप, ठीक आहे. 100% पर्यंत, ठीक आहे. त्यानंतर ब्राईट माइंड स्कॉलरशिप आहे बाळांनो, ज्यांचे 12वी मध्ये चांगले स्कोर असेल, ठीक आहे, तुम्हाला 50% पर्यंत स्कॉलरशिप भेटेल. तिसरी बाळांनो वुमेन कोड राईज स्कॉलरशिप, ही फक्त वुमेनसाठी आहे, ठीक आहे. 30% स्कॉलरशिप तुम्हाला, डायरेक्ट 30% स्कॉलरशिप आहे, ठीक आहे. आता डेट्स बद्दल बोलायचं झालं, ASAT ची एक्झाम डेट 13 जून आहे बाळांनो, लास्ट डेट रजिस्ट्रेशनची 12 जून आहे, ठीक आहे. लिमिटेड सीट्स आहे, लिमिटेड टाइम आहे. खरंच सिरियस असणार तर नक्कीच तुम्ही एनरोल करा बाळांनो, ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, 13 तारखेला परीक्षा आहे, 12 तारखेपर्यंत एनरोल करा, 13 तारखेला एक्झाम द्या, नंतर घ्यायचं नाही घ्यायचं आपण बघू है ना. बेस्ट ऑप्शन्स आहे, एक बॅकअप ऑप्शन क्रिएट करून ठेवा, ठीक आहे. चला, या सगळ्या गोष्टी होता आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.